हिरोजी इंदुरकरांनी जेव्हा रायगड बांधला तेव्हा हा शिलालेख बसवण्यात आला। या शिलालेखामध्ये रायगडावरती काय काय बांधलं गेलं, काय काय बांधकाम केलं गेलं, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, ती तिथी, तारीख, शक, संवत्सर, रायगडावरच्या वास्तूंचा सगळा उल्लेख या शिलालेखात आहे। संस्कृत श्लोक आहे पूर्ण 8 ओळींचा संस्कृत श्लोक आहे पूर्ण। मी पहिला पूर्ण वाचतो आणि मग मी तुम्हाला अर्थ टू अर्थ सांगतो। श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगताम आनंद माग्नोज्ञया श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठता शाके षण्णव बाण भूमि गणना आनंद संवत्सरे ज्योति राज कीर्त मूर्त समीपे शुक्लेश सर्पे तिथो वापी कूप तडाग रुचिर रम्यम वनम वीतिके स्तंभे स्तंभिक गृहे नरेंद्र सदने ये ब्लिम्य मीते श्रीमद गिराम गिराम विषय हिराजिना निर्मित यावत चंद्र दिवाकरौ विलसतसे जुजुंबते जुंबते। या अर्थ काय आहे? श्री गणपते नमः, गणपतीला नमस्कार असो। प्रासादो जगदीश्वरस्य जगताम, म्हणजे हा जो जगदीश्वराचा प्रासाद आहे, हा जगदीश्वराचा प्रासाद आनंद माग्नोज्ञया, कोणाच्या आज्ञेनं बांधला? श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत। छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर होत असताना महाराजांच्या आज्ञेनं हा जगदीश्वराचा प्रसाद मी बांधला। तर महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तेही दिलंय। शके 96 बाण भूमि गणना, शके 1596, आनंद संवत्सरे, आनंद नाम संवत्सर, कीर्ती राज मूर्त महित्व समीपे शुक्लेश सर्पे तिथो, ज्येष्ठ मध्य त्रयोदशी शके 1596 आनंद नाम संवत्सर चालू असताना महाराजांना राज्याभिषेक झाला आणि महाराजांचा राज्याभिषेक होत असताना महाराजांच्या आज्ञेनं हा जगदीश्वराचा प्रसाद मी बांधला। आता वास्तू काय काय बांधल्या त्याचाही उल्लेख आहे। वापी कूप तडाग, वापी म्हणजे विहिरी, कूप म्हणजे कूपनलिका, तडाग म्हणजे तलाव, वापी कूप तडाग, रुचिर म्हणजे गोड पाण्याची तलाव, रम्य वन म्हणजे बगीचा, वीतिक वेली, स्तंभई म्हणजे आपण आता जे स्तंभ बघणार आहोत ते स्तंभ, स्तंभई, कुंभी गृहे म्हणजे हत्ती बांधायची जागा, कुंभी गृहे, नरेंद्र सदने महाराजांचा राजवाडा, जे ब्रह्म हे लिहिते श्रीमद गिराम गिराम विषय, हे गडावरचं सर्व मी बांधलं। कोणी? हिराजिना निर्मित, स्वतःचं नावच त्यांनी इथं दिलेलं आहे, हिराजिना निर्मित। आणि मग तो पुढे म्हणतो, त्यांनी त्याची गॅरंटी दिली आहे की चंद्र सूर्य जोपर्यंत अवकाशात आहेत तोपर्यंत रायगडाच्या या वस्तू अशाच राहतील। असा हा पूर्ण 8 ओळींचा संस्कृत मधला शिलालेख आहे हा सगळा।